नमस्कार, आपलं सगळ्यांचं टाकेताई ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण असा एका विषयाला घेऊन आलेली आहे मी की तो विषय असा आहे। कोणता असेल बरं विषय? विषयच आहे मजेशीर। आणि तो विषय कोणता आहे माहीत आहे? चेहऱ्यावरचं हास्य। चेहऱ्यावर हास्य का असलं पाहिजे? कारण चेहऱ्यावर जर हास्य असलं, जास्त नाही पण स्मित हास्य असलं पाहिजे। कारण जर चेहऱ्यावर स्मित हास्य असेल तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते। आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली म्हणजे काय होते हो? आपली कामं होतात। नकारात्मक विचारच राहत नाही आपल्याकडे। आपण जर सतत आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवलं तर आपला प्रभाव पडतो। आपण जिथं कामासाठी जाल, ज्यांना कोणाला कामाची मदत मागाल, जिथं कुठं आपलं होण्यासारखं जरी गोष्ट नसतील कामाची, तरी तिथं काम होतात। कारण आपण सगळ्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह निर्माण होते, कारण आपल्या एका स्मित हास्यानं। नाहीतर काही जणांचं काय आहे बघा, तोंडावर सतत 12 वाजले। कशासाठी 12 वाजवायचे सांगा बरं? स्मित हास्य। हास्याला पैसे द्यायचेत का सांगा तुम्ही? असं जास्त बी हसणं काय चांगलं आहे का? नाही। पण कामापुरतं स्मित हास्य की जेणेकरून पुढच्या व्यक्तीला आपल्याला बघल्यामुळं बरं वाटेल आणि आपल्याला त्या व्यक्तीला बोलल्यामुळं बरं वाटेल आणि आपले कामं होतील। आणि जर तुम्ही रागात असाल, तुमचा चेहरा रागानं लाल झालेला असेल किंवा तुम्ही असं डिप्रेशनमध्ये असल्यासारखं असून पुढच्या व्यक्तीला जर तुम्ही काही कामाचं बोलत असाल, तिथं काम होईल का हो तुमचं? नाही होणार आहे। म्हणून काय करायचं आहे माहीत आहे का? सतत चेहऱ्यावर थोडीशी स्माईल ठेवायची आणि प्रत्येकाला आदर देत चला ना। काय होते सांगा की तुम्ही? प्रत्येकाला आदरानं बोला। आपल्यामध्ये एक ठेवायचाच, एक लहान मोठं असं काहीच समजायचं नाही। प्रत्येकाला आदर द्यायची भावना ठेवायची आपली। आपल्याला सगळ्याला आदर देता आलं पाहिजे, आपल्याला सगळ्याला आदरानं बोलता आलं पाहिजे। आणि आपल्याला आदर देणं काय म्हणजे, आदर देण्यासाठी काय खर्च करावं लागते का हो? फक्त मन मोठं पाहिजे। आणि मनाला मोठं करून जगलं तर सगळ्याच गोष्टी एकदम सोप्या आहे। मग काय करायचं माहिती आहे का? प्रत्येकाला आदर द्यायचा आहे, प्रत्येकाला आदरानं बोलायचं आहे। व्यक्ती छोटी असू द्या या मोठी असू द्या, वयोवृद्ध असू द्या की तरुण असू द्या, पण तुम्ही जर आदरानं बोलत असाल, तुम्ही आदरानं बोलल्यावर सुद्धा तुम्हाला सांगते मी, तुमची किती जरी कठीण अडचण असेल तर ती अडचण सुटते। हे करून बघा तुम्ही। प्रत्येकाला दादा, काका, मामा, सर, साहेब असं काही नातं लावून तुम्ही बोलायला शिका। तुम्ही बसमध्ये असू द्या, रस्त्यानं असू द्या, ट्रेनमध्ये असू द्या, विमानात असू द्या, कुठेही असू द्या, तुम्ही जरासा आदरानं जर बोललात तर तुम्हाला जागा देतील बसायला। देतात का नाही सांगा तुम्ही? हा अनुभव तुम्ही घेतला की नाही सांगा तुम्ही? तुम्ही आदरानं बोलले की त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दलची जागा निर्माण होते आणि उभं टाकलेली व्यक्ती आहे, थोडा वेळ बसू द्या, काय फरक पडायला, तुम्हाला हे थोडाच प्रवास करायचा आहे, मला पण थोडाच प्रवास करायचा असे म्हणतात। आणि तुम्ही जर पुढच्या व्यक्तीला आदरानं प्रेमानं बोलल्या, बसमध्ये 100% जागा मिळते, बरोबर आहे ना? तर हेच आहे समाजात जगताना समाज हा विचित्र आहे। वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत, वेगवेगळे म्हणजे सगळ्याचे मन मोठे आहेत का? नाही। कोणाला मानपानाची हाव आहे, कोणाच्या मनामध्ये राग द्वेष आहे, कोणाच्या मनामध्ये काय 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 भरलेलं आहे। आपल्याला माहिती आहे का त्यांच्या मनात, पुढच्याच्या मनात काय काय आहे ते? पण आपल्याला कसं वागायचं हे आपल्या मनात आहे ना। मग आपण काय करायचं माहिती आहे का? पुढची व्यक्ती चुकली जरी, तुम्हाला सांगते मी, चुकली जरी मोठ्या मनानं माफ करा, काय फरक पडायला? तुम्हाला बोलायचं त्याला कळालं नसेल म्हणून ती व्यक्ती बोलली असेल, सोडून टाकायचं हो। जिथल्या तिथं सोडून टाकत चला। आता काल रागा आलेली व्यक्ती आज तुम्हाला ती प्रेमानं बोलते का नाही बघा तुम्ही एक कॉल करून बघा, तुम्ही भेटून बघा, बोलून बघा, ती व्यक्ती बोलणार आहे हो। कारण सतत सगळ्या गोष्टी विसरत जायच्या आहेत। गाठी बांधून ठेवायचे नाही का? तो तसाच बोलला, ती तशीच बोलली, आता मी तिला बोलणारच नाही, आता मी तिला फोन करणारच नाही, आता मी तिच्यासोबत राहणारच नाही। काय पाहुणे आहोत धरतीवरचे आपण, पाहुणे, पाण्याच्या बुरबुड्यासारखे पाहुणे होऊन आलेले आहोत। कधी जायचे, कधी तिकीट मिळेल, कधी रिझर्वेशन होईल आणि कधी आपण आपल्या गावला जाऊ आपल्याला माहिती नाही। मग कशासाठी भांडणं तंटे तरी कशासाठी? मानपान कशासाठी? आणि गर्व हंतावा तरी कशासाठी सांगा ना? नका।
गर्व हाणतावा तर करूच नका, कोणीच करू नका गर्व हाणता. हा गर्व तर इतका वाईट आहे तुम्हाला सांगतो मी, की गर्वानं रावणाचं घर खाली केले. रावणाला गर्वच होता ना, सोन्याची लंका आहे माझी म्हणून. सोन्याची लंका होती रावणाकड, गर्वानं खाली झाली. होई बराबर झाली, जळून खाक झाली रावणाची लंका. आपलं काय हो, आपण तर सर्वसाधारण आहोत आपण. पण जगामध्ये कोणीच लहान मोठं नाही. माणसाहून माणूस लहान मोठा नाही. तुम्ही जर पैशात किंमत तोलत असाल, तुम्ही पैशात माणसाला बघत असाल, हे साप चुकीचं आहे. आपण सगळेजण, सगळेच स्त्री पुरुष लहान मोठे सगळेजण समान आहोत, समान. आणि जर तुम्ही अशा नजरेनं बघत असाल की पूर्ण सगळं जग एक समान आहे आणि सगळ्यालाच एकसारखा मान द्यावा लागणार, सगळ्याला एकसारखंच बघावं लागणार आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अख्खं जग जिंकू शकता. अख्खं जग, कोणाचं मन तर जिंकालच कोणाचं, पण जग जिंकू शकाल. जग जर जिंकायचं असेल तर काय करावं लागणार आहे माय? तोंडावर साखर ठेवावं लागणार आहे, डोक्यावर बर्फ ठेवावं लागणार आहे आणि हृदय मोठं करावं लागणार.